कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज, पूज्यश्री आनंदमूर्ती गुरुमा आणि इतर प्रमुख संत आणि व्यक्तिमत्व आज महोत्सवाला लाभले। गीताभक्ती अमृत महोत्सवाचा 5वा दिवस दिवशी पाहुणे आणि उत्साही अनुयायांच्या गर्दीने निर्विघ्नपणे पार पडला। विठ्ठल नामाच्या गजरात श्रीमद भागवत कथेला सुरुवात झाली। विठ्ठल माझा माझा या सुरात सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले। 5व्या दिवशी ज्ञानेश्वर उपासनेत परमपूज्य श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे स्मरण करत शिष्यांना माऊलींच्या पवित्र शिकवणींचे सखोल ज्ञान दिले। देवाच्या आळंदीतील 81 हवनकुंडांचा अभूतपूर्व महायज्ञ हे सध्या सुरू असलेल्या गीताभक्ती अमृत महोत्सवाचं प्रमुख आकर्षण आहे। प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या यजमानांच्या कृपेने समाजाच्या कल्याणासाठी महायज्ञ केला जातो। 2000हून अधिक वैदिकांच्या मंत्रोच्चारातून निर्माण होणारी कंपने सर्वांसाठी अद्वितीय अनुभव आहे। वेदशास्त्र संवादातून पुन्हा एकदा आपल्या समृद्ध गुरुशिष्य परंपरेचं दर्शन झालंय। वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून गेले। देशभरातील वैदिक विद्वानांनी या चर्चासत्रात सक्रियपणे सहभाग घेत ज्ञानाचा प्रसार करण्याच्या आपल्या प्राचीन परंपरेच्या महत्त्वावर जोर यावेळी देण्यात आला। जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री विजयेंद्र सरस्वतीजी महाराज, पूज्य श्री आनंदमूर्ती गुरुमा, धर्मरत्न स्वामी श्री गोपाल शरण देवाचार्यजी महाराज, पूज्य श्री जितेंद्रनाथजी महाराज आणि भदंत पूजन डॉक्टर राहुल बोधीजी यांसारख्या दिग्गजांसह आध्यात्मिक मार्गदर्शक आणि विचारवंतांच्या सन्माननीय उपस्थितीने या कार्यक्रमास अधिक शोभा आली। यावेळी श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज म्हणाले की मी भाग्यवान आहे की मला आळंदी तीर्थाच्या या पवित्र भूमीवर भगवंताच्या दैवी अस्तित्वाचा अनुभव घेता आला। परमपूज्य गुरूंची उपस्थिती, पवित्र यज्ञ, गोमातेचे दर्शन आणि मंदिराच्या आध्यात्मिक वातावरणाने माझा दिवस विलक्षण झालाय। मी सर्व गुरूंना मनापासून वंदन करतो आणि पूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, ज्यांनी या महोत्सवाच्या निमित्ताने आम्हाला दैवी तत्वाच्या जवळ नेलं। परमपूज्य श्री गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले, गीता भक्ती अमृत महोत्सव हा आध्यात्मिक जागृती आणि आत्मज्ञानाचा प्रवास आहे। आळंदीच्या भूमीत श्रीमद भागवत गीतेच्या दैवी शिकवणीचे साक्षीदार होणं आणि खऱ्या भक्तीचं सार अनुभवणं हा आपला सन्मान आहे। बागेश्वर बाबांच्या उपस्थितीबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज यांचे बौद्धिक ज्ञान भाविकांसाठी मार्गदर्शन प्रकाश आहे आणि वैश्विक स्तरावर तरुणांमध्येही आध्यात्मिक ज्ञानाचे ठसे उमटताना दिसत आहेत। राष्ट्रभक्ती संमेलनानंतर आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी योगदान देणाऱ्या विशेष व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। दिवसभर चाललेल्या या उत्सवाची सांगता पूज्य हरिभक्त पारायण श्री पांडुरंगजी महाराज गुले यांच्या दिव्य संगीतमय कीर्तन संध्येने झाली। गीता भक्ती अमृत महोत्सव वेद व्यास प्रतिष्ठान आणि गीता परिवार यांनी आयोजित केलेला गीता भक्ती अमृत महोत्सव असून यात अध्यात्म भक्ती, समृद्ध भारतीय संस्कृती आणि देशभक्ती यांचा अद्वितीय संगम पाहण्यास मिळत आहे। या कार्यक्रमात 2000हून अधिक वैदिक आचार्यांकडून एक दिव्य अभूतपूर्व भव्य 81 कुंडीय महायज्ञ केला जातोय। त्याचबरोबर भागवत कथा, हरिकीर्तन, दैवी पवित्र ग्रंथांचं अखंड पठण श्रवणास भाविकांना मिळत आहे। 450हून अधिक कलाकार रामायण, भारतीय संत परंपरांवरील महानाट्य सादर करतील। आपला दैवी वैदिक वारसा, समृद्ध भारतीय संस्कृती आणि भक्ती साजरी व्हावा हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे। तत्पूर्वी श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी बागेश्वर महाराज यांनी माऊली मंदिरात जाऊन माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीनं उपव्यवस्थापक तुकाराम माने यांच्या हस्ते श्रींच्या गाभाऱ्यात सत्कार करण्यात आला। यावेळी गाभाऱ्यात खूपच गर्दी झाली होती। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन वेदनकर, आळंदी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।